महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री कानिफनाथ महाराजांच्या मढी येथील पुण्यभूमीत यंदाही वार्षिक उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होणार आहे. आणि या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक, बेळगाव, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथून हजारो भाविकांनी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील बांधव मढीमध्ये दाखल होणार आहेत. यावर्षी या उत्सवात वैदू समाजाच्या पारंपरिक बैठकीसह कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात येतो आहे. या सामाजिक मेळाव्यात वैदू समाजाच्या एकतेचं दर्शन घडणार असून या पार्श्वभूमीवर समाजातील गुणवंत व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा होणार आहे. वैदू समाजातील गुणवंतांचा सन्मान या उत्सवाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन यांच्या वतीनं महाराष्ट्रातील वैदू समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा, कला, उद्योग आणि इतर क्षेत्रात आपली कामगिरी ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या समाजातील व्यक्तींना संघटनेच्या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील, वस्तीतील ज्या बांधव आणि विविध क्षेत्रामध्ये या बांधवांनी उत्कृष्ट योगदान दिले अशा व्यक्तींची नावे लवकरात लवकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावीत असं आवाहन संघटनेनं केलं आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ. हा भव्य सत्कार समारंभ गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 मढी येथील श्री कानिफनाथ महाराजांच्या पुण्यभूमीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गुडे, प्रदेश कार्याध्यक्ष नामदेवराव शिंदे, मुंबई विभागीय सहाय्यक अध्यक्ष राजू शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ आटकर, माजी प्रांतिक अध्यक्ष साहेबराव पवार तसेच RPIचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नामवंत उद्योजक डॉक्टर स्वामी शिरकुल वैदू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात वैदू समाजाच्या संघटनात्मक आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन होईल. तसेच समाजाच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शनपर चर्चा घडवली जाणार आहे. याशिवाय पारंपरिक कुस्ती स्पर्धा, समाज एकतेसाठी विशेष बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. समाज बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व वैदू समाज बांधवांना या भव्य मेळाव्यास आणि सत्कार समारंभास हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे aklgavkari@gmail.com.